आपण जेव्हा वाहन चालवण्यासाठी वाहतूक परवाना म्हणजेच लायसन्स काढतो तेव्हा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत दिशादर्शक फलकांबद्दल प्रश्न विचारले जातात। पण एकदा का लायसन्स मिळालं की आपण अशा चिन्हांकडे दुर्लक्ष करतो। याच कारणामुळे अपघात घडण्याची शक्यता असते। म्हणूनच या व्हिडिओतून जाणून घेऊया या दिशादर्शक चिन्हांचं म्हणजेच साइन बोर्डचं महत्त्व। तसेच आपण रोडवर गाडी चालवत असताना बरेच दिशादर्शक चिन्ह लावलेले असतात। त्या दिशादर्शकाची आपण उजवीकडे वळत असताना चिन्ह लावलेले असतात। डावीकडे वळण्यासाठी आहे, पुढे नागमोडी वळण आहे, स्पीड ब्रेकर आहे, स्पीड कंट्रोल केलं पाहिजे। आपण त्या पद्धतीने इंडिकेटरचा वापर केला पाहिजे, आरशामध्ये बघितले पाहिजे आणि मग टर्न घेतला पाहिजे। इंडिकेटरचा वापर न करता इंडिकेटर आरशात न बघता कुठली टर्न मारू नये आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार करून गाडी चालवलं तर अपघात आपला कुठेही होणार नाही किंवा अपघाताला आपण निमंत्रण देणार नाही। खरं तर भारतातल्या रस्ते वाहतुकीनुसार चिन्हांचे वेगवेगळे प्रकार पडतात। अनिवार्य रस्ता चिन्ह ही गोलाकार आकारात दिशात्मक आदेश दर्शवतात। तसंच ही चिन्ह निळ्या रंगाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगांमध्ये दाखवली जातात। प्रत्येक वाहनधारकानं या नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं। फोर व्हीलर चालवत असताना प्रत्येकाने सीटबेल्ट लावणे कंपल्सरी आहे। सीटबेल्ट लावून आपल्या लेनमध्ये गाडी चालवली पाहिजे। त्यानंतर पुढे जे चिन्ह रस्त्यावर जे बोर्ड लावलेले असतात त्या चिन्हांचे बोर्डांचे तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं ड्रायव्हिंग केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही अपघाताला सामोरे जाऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे। तसेच सिग्नलला उभे राहिल्यानंतर जो लाल, पिवळा आणि हिरवा हा जो काही थांबा, पहा आणि जा हा जो काही अर्थ आहे त्या सिग्नलचा, तर तो पिवळा लागल्यानंतरच लोक पुढे जायला सुरू होतात, पण ॲक्च्युली तो हिरवा लागल्यानंतर तुम्ही पुढे जायचं आहे, पण ते 4-5 सेकंद सुरू राहिल्यानंतरच ते लोक पुढे जाऊन अपघाताला निमंत्रण देतात। त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। तरी सर्वांनी ती काळजीपूर्वक सिग्नलचे नियम तंतोतंत पाळावे। या चिन्हांचा अर्थ काय असतो आपण पाहूया। डावीकडे वळा, वाहनधारकांनी हे चिन्ह पाहून डावीकडे वळणं बंधनकारक आहे। उजवीकडे वळा, वाहनधारकांनी हे चिन्ह पाहून उजवीकडे वळणं बंधनकारक आहे। डावीकडे राहा, या चिन्हानुसार वाहनधारकांनी डाव्या बाजूलाच आपलं वाहन चालवणं गरजेचं आहे। दुतर्फा वाहतूक असणाऱ्या ज्या रस्त्यावर विभाजक नसतो अशा ठिकाणी मुख्यतः हे चिन्ह असतं। उजवीकडे राहा, या चिन्हानुसार वाहनधारकांनी उजव्या बाजूलाच आपलं वाहन चालवणं गरजेचं आहे। दुतर्फा वाहतूक असणाऱ्या ज्या रस्त्यावर विभाजक नसतो अशा ठिकाणी मुख्यतः हे चिन्ह असतं। निषेधात्मक चिन्ह, वाहन चालकांना जे करण्यास मनाई असते ते दर्शवणारी ही चिन्ह असतात। विराम, थांबा, विराम किंवा थांबा आणि रस्ता द्या अशी अपवादात्मक चिन्ह वगळता निषेधात्मक रस्ते चिन्ह गोलाकार असतात। तर या चिन्हांच्या मध्ये काळ्या रंगाचा पट्टा ओढलेला असतो। हे नियम न पाळल्यास आर्थिक किंवा जीवितहानी होऊ शकते। तसंच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडही आकारला जाऊ शकतो। यामध्ये प्रवेश निषिद्ध, वळण्यास मनाई, डावीकडे किंवा उजवीकडे वळण्यास मनाई, ओव्हरटेकिंग करण्यास, वाहन थांबवण्यास किंवा हॉर्न वाजवण्यास मनाई असे नियम दर्शवणारी चिन्ह असतात। इशारा देणारी चिन्ह, वाहनधारकांना वाहन चालवताना काही गोष्टी करणं बंधनकारक नसतं, मात्र इशारा देणारी रस्ता चिन्ह वाहनधारकांना एखाद्या गोष्टीविषयी किंवा रस्त्याच्या स्थितीविषयी माहिती देत असतात। मात्र या चिन्हांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अपघाताला सामोरं जाऊ लागू शकतं। काही अपवाद वगळता यापैकी बहुतेक चिन्ह ही त्रिकोणी आकाराची असतात, तर काही चिन्हांच्या मध्ये एखादी काळी आकृती दर्शवलेली असते। यामध्ये डावं वळण, उजवं वळण, पुढे सर्कल आहे, पुढे सिग्नल आहे, अरुंद रस्ता, अरुंद पूल, रेल्वे फाटक, विना फाटकाचा रेल्वे मार्ग आदी नियमांबाबत सूचना या चिन्हांच्या माध्यमातून देण्यात येतात। सूचनात्मक चिन्ह, या चिन्हांच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या जवळपास उपलब्ध असणाऱ्या सुविधांबाबतची माहिती दिली जाते। ही चिन्ह आयताकृती असतात। निळ्या रंगावर पांढऱ्या किंवा काळ्या रंगात ही चिन्ह दर्शवली जातात। त्यात पेट्रोल पंप, हॉस्पिटल, झेब्रा क्रॉसिंग, टेलिफोन बूथ, बस स्टॉप, पार्किंग अशा बऱ्याच ठिकाणांची माहिती देण्यात येते। एकूणच वाहतूक नियमांबद्दल किंवा वाहन चालवताना चालकांना मदत होईल अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीची माहिती दर्शवण्यासाठीच ही चिन्ह रस्त्यावर लावण्यात येतात। त्यामुळे अशी चिन्ह पाहूनच मग आपण आपली वाहनं चालवणं गरजेचं आहे। असं केलं तरच आपण अपघात होण्यापासून वाचू शकतो। त्याचबरोबर वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठीच्या कारवाईपासूनही दूर राहू शकतो। साई प्रसाद महेंद्रकर, लोकल 18, कोल्हापूर।